14वा दिवस आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही पाहताय पाऊस चालू आहे, मैदानात सध्या पाऊस चालू आहे मित्रांनो। मित्रांनो, या ठिकाणी जास्तीत जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर यायचं आहे मित्रांनो। कुठलाही पक्ष, कुठलीही संघटना आपल्याला वेतन आयोग मिळवून देणार नाही मित्रांनो। आपल्याला वेतन आयोग फक्त सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांची एकजूट या ठिकाणी जमाव मुआब क्राऊड या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे। या ठिकाणी मित्रांनो हजारोंच्या संख्येने एसटी कर्मचारी दाखल झाले पाहिजेत मित्रांनो। या ठिकाणी विविध सामाजिक घटकांना 50-50 हजार कोटी, 46,000 कोटी या ठिकाणी सरकारला द्यायला आहे, परंतु आपल्या एसटी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग द्यायला यांच्याकडे पैसा नाही मित्रांनो। ही खूप मोठी शोकांतिका आहे। ज्या पूर्ण 12 कोटी लोकसंख्येचं ओझं एसटी महामंडळाच्या जीवावर वाहण्याचं काम राज्यकर्ते आपल्या माध्यमातून करत आहेत आणि त्याच घटकाला तोच दुवा मेन चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि एसटी कर्मचारी यांना कुठंतरी त्यांच्या न्याय हक्कापासून, अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम अनेक वर्षापासून या राजकारणी मंडळांनी केलेलं आहे आणि त्याला चापलुसीगिरी करून आपल्या संघटनांनी पाठबळ दिलेले मित्रांनो। त्यामुळं आजपर्यंत आपला कर्मचारी पीडित, शोषित आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहिलेला आहे मित्रांनो। त्यामुळं माझी समस्त एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर येऊन 7व्या वेतन आयोगासाठी पाठबळ या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो, अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करतो मित्रांनो। मी पण एक हाडामासाचा माणूस आहे, मला कुटुंब आहे, आईवडील आहेत, बायको लेकरं आहेत। तुम्ही पण माझा विचार करा आणि हा लढा किती लांबवायचा हे तुमच्या सर्वांच्या ह्याच्यावर अवलंबून आहे मित्रांनो। त्यामुळे जर वेतन आयोग हक्काचा पाहिजे असेल तर सर्व राजकारण, सर्व संघटना, हेवे दावे, गटतट, जातीपातीचं राजकारण सगळं बाजूला ठेवून तुम्ही आझाद मैदानावर या। निश्चित वेतन आयोग आपलाच आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय।